आज मी बनवणार आहे झटपट अशी तयार होणारी टेस्टी चमचमीत पनीरची भुर्जी। करायला ही खूप सोपी आहे। लगेचच सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे 200 ग्राम इतकं पनीर घेतलं आहे। ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे। दिसायलाही सुंदर दिसतं, एकसारखं होतं। मी इथे छोट्या किसणीने किसत आहे, तुम्ही मोठ्या किसणीने किसलं तरी चालतं। पनीर स्मॅश करून टाकलं तरीही चालतं, पण मी इथे किसणीनेच किसत आहे। सर्व किसून घेतलं पनीर। साहित्य बघूया। 2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। 1 टोमॅटो घेतला बारीक चिरलेला, लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली, 1 चमचा गरम मसाला घेतला, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा मोहरी घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, 1 चमचा धनिया पावडर घेतली, पाऊण टीस्पून हळद घेतली। गॅसवर आता कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। मी इथे 2 मोठे चमचे तेल टाकलं। मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची, छान परतून घ्यायची आहे। छान परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं। मिठामुळे कांदा लवकर मऊ होतो। छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो आणि कांदा मिठामुळे लगेचच मऊ होतो। छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवायचं। 3-4 मिनिट कमी गॅसवर कांदा आणि टोमॅटो शिजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर चेक करूया। कांदा आणि टोमॅटो बघू शकता मस्त मऊ झाला आहे। छान मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आपण 1 चमचाभर बेसन पीठ वापरणार आहे। छान त्यामध्ये भाजून घ्यायचंय कांद्यासोबतच बेसन पीठ। बेसन पिठामुळे भुर्जीला छान दाटसरपणा येतो। छान भाजून घ्या, याच्यामध्ये मस्त अशी तयार होते भुर्जी। बेसन पीठ ही कांद्यामध्ये छान भाजून झाला आहे। कांदा बघू शकता, टोमॅटो कांदा छान मऊ झाला आहे। त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया, गरम मसाला टाकायचा, धनिया पावडर टाकायची, हळद टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे मसाले। सर्व एकजीव होईपर्यंत छान मिक्स करायचं आहे। मसाल्यांचा आत्ताच कलर बघू शकता किती छान सुंदर दिसत आहे। त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे, 3 ते 4 चमचे, आणि छान ग्रेव्ही आपल्याला शिजून घ्यायची आहे। मिक्स करायचं। अजून त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं। 3 ते 4 मिनिट ग्रेव्ही आपल्याला छान शिजून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर चेक करूया। बघू शकता मसाला छान शिजला आहे। ग्रेव्ही ही छान दिसत आहे। ग्रेव्ही आपली छान तयार झाली। लगेचच आपण यामध्ये किसलेलं पनीर टाकणार आहोत। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ अंदाजानुसार टाका, कारण आपण कांदा आणि टोमॅटो मध्ये पण मीठ टाकलं होतं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी छान एकसारखी हलवून घ्यायची। मला जर भुर्जी कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं। 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवायची। 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची, जास्तही शिजू द्यायचं नाही। मस्त अशी पनीरची भुर्जी तयार झाली आहे। चमचमीत, टेस्टी, हॉटेलपेक्षाही भारी अशी पनीरची भुर्जी तयार झाली आहे। या पद्धतीने नक्की तयार करून बघा, सर्वांना खूप आवडेल। घरचे लोक बोट चाटूनच खातील, इतकी सुंदर चवदार झाली आहे। बघता क्षणी खावीशी वाटते। ही पनीरची भुर्जी तुम्ही चपाती सोबत किंवा तंदुरी रोटी सोबत, ब्रेड सोबतही खाऊ शकता। तर आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत धन्यवाद।